सापडले, सराफाकडे विक्री करता येत नाही, त्यामुळे कमी पैशात दागिने विकत असल्याची बतावणी करून एका महिलेची 15 लाखाची फसवणूक करण्यात आली। आरोपीने सोन्याचे असल्याचे भासवत प्रत्यक्षात पितळेचे दागिने दिले। नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपी दाम्पत्याला पुणे येथून अटक केली आहे। गणेश काशी, त्याची पत्नी शांती काशी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। त्यांच्या ताब्यातून 7 लाखाची रोख रक्कम जप्त करण्यात आली। फिर्यादी सरला अग्रवाल यांची इतवारी परिसरात जराई भंडार या नावाने दुकान आहे। आरोपी दाम्पत्य त्यांच्या दुकानात गेले, त्यांच्याकडून बेडशीट खरेदी केली। घरी गेल्यानंतर बेडशीट परत करण्याच्या बहाण्याने पुन्हा दुकानात गेले, त्यांच्याशी ओळख करून घेतली। खाणीत सोने सापडले, सराफाकडे विक्री करायला गेलो तर पावती मागतील आणि पावती आमच्याकडे नाही, अलीकडेच मुलीचे लग्न आहे, आम्हाला पैशाची नितांत गरज आहे, त्यामुळे कमी पैशात दागिने विकत आहे अशी बतावणी केली। अग्रवाल यांचा विश्वास संपादन केला। आधी विश्वास बसावा म्हणून आरोपीने फिर्यादी यांना 4 सोन्याचे मणी दिले। त्यांनी सराफा व्यापाऱ्याकडून तपासणी केली असता ते सोन्याचे असल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे फिर्यादी सरला अग्रवाल यांचा आरोपीवर विश्वास बसला। नंतर त्यांनी 15 लाखाचा सौदा पक्का केला, दागिने घेतले। नंतर अग्रवाल सराफा दुकानात तपासणी करायला गेले असता ते दागिने पितळेचे असल्याचं उघड झालं। त्यांनी लगेच नंदनवन पोलीस ठाणे गाठून तक्रार केली। पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणामध्ये असं झालं की इट्स अ प्युअर केस ऑफ क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि चीटिंग। यामध्ये जो मोडस वापरलेला आहे, आरोपीचं नाम गणेश हीरा काशी, 52 वर्षाचा आरोपी। त्याने एक वस्त्र भंडार जसा एक दुकानमध्ये बेडशीट खरेदी करण्याकरिता गेला होता। त्या दुकानामध्ये काम करणारे एक महिला त्यांचे सादगीपणा पाहून त्यांनी डिसाइड केला कि इसको बेवकूफ़ बनाना है। तो इसको जाके बोला कि माझ्याकडे खदानमध्ये इतका किलो गोल्ड भेटला, तो मेरे घर पे शादी है, उस शादी में कैश चाहिए, तो ये गोल्ड तुमको मैं हाफ रेट पर दिलून देता, तो तुम मुझे 15 लाख का रुपए दे देना। और उसको सैंपल के लिए, उसका ट्रस्ट पाने के लिए उसने एक सैंपल गोल्ड जो करीबन 2000 रुपये का वैल्यू का गोल्ड उसके हाथ में रखा, एक सैंपल पीस।